फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी आज जाणार आहे माझ्या माहेरी आईकडे आणि 2-4 दिवस तिकडेच थांबणार आहे. माहीत नाही, माझं न्यू इयर कदाचित तिकडेच होईल आणि जरी असेल तरी मी तुमच्याशी जे काही असेल ते शेअर करेल आणि 2-3 दिवस तरी थांबणारच आहे तिकडे. सो हा व्लॉग ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीचा आहे जो मी आज पोस्ट करत आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्षाचं काहीतरी नवीन संकल्प जरूर करा. मी पण करणार आहे, तर तुम्हीही करा. 2019मध्ये माझा यूट्यूबचा जो चॅनल आहे खूप जास्त ग्रो झाला. माझं जे पेमेंट आहे 2019पासूनच चालू झालं. सो 19 मी कधीच विसरणार नाही. आज लास्ट डे आहे आणि 2020ला मी याच्यापेक्षा जास्त ग्रो करण्याचा ट्राय करेल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. सो चला, आता सकाळची गडबड चालू आहे. पूजा करून घेते अगोदर. मी आज बनवणार आहे पराठे, बटाट्याचे पराठे. तर पराठ्याबरोबर लोणी पाहिजेच, मग ते फ्रेश असेल तर जास्त चांगलं. सो मी थोडंसं पराठ्यापुरतंच लोणी काढत आहे. एकदाच मिक्सरमधून फिरवून घेतलं, थोडंसं दही आणि हे बघा फ्रेश लोणी. किती सॉफ्ट आणि किती मस्त, असं कापसापेक्षासुद्धा मऊ आणि पांढरं शुभ्र दिसतं आहे. सो हे थोडंसं काढून घेते आत्तापुरतं आणि मग पराठ्याची तयारी करून घेईल. तर पराठ्याची रेसिपी मी खूप वेळा शेअर केली तुमच्याशी, बटाट्याच्या पराठ्याची. त्यामुळे मी अगोदरच तयारी करून ठेवली, सगळे चॉपिंग आणि काही जे आहे साहित्य याच्यात घालून घेतलं. तरी मी पुन्हा एकदा सांगते, भरपूर सारा कांदा घातला. आधी बटाटे स्मॅश करून घेतलेत उकडून आणि आलं आणि मिरचीची पेस्ट कुटून घातलेली आहे. कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी. आता मी याच्यात सुके मसाले घालणार आहे. तर सगळ्यात पहिले थोडी हळद घातलेली आहे. यानंतर थोडंसं खट्टा असं स्वाद येण्यासाठी मी आमचूर पावडर घालणार आहे. तर ही घातली आहे धणे पावडर थोडीशी जास्त घालायची, 1-1.5 चमचा. आता घालते आहे आमचूर पावडर. तर आमचूर पावडरने थोडासा वेगळा स्वाद येतो, थोडासा असा खट्टा आणि चवीपुरतं मीठ, कारण की आपण आमचूर पावडर घातली आहे. तर थोडंसं मीठ जरा जपून घाला, कारण की आमचूर पावडर म्हणजे थोडंसं खारटपणा असतो त्याच्यात. आणि मग चवीपुरतं मीठ घालायचं. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता. थोडंसं तिखट, मिरची पण घातली आहे स्टार्टिंगला आपण, बट पराठे थोडेसे तिखट चांगले लागतात, त्यामुळे मी लाल मिरचीची पावडर पण थोडी घातली आहे आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि खूप असं बारीक करून मिक्स नाही करून घ्यायचं, नाहीतर पाणी सुटतं त्याला. थोडंसं हलक्या हाताने असंच मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त मळायचं नाही, जसं कणिक मळतं तसं वरच्यावर मिक्स करून घ्यायचं याला. आणि मिक्स केल्यानंतर एक लगेच आपण पराठे बनवू शकतो. तर कणिक मी ऑलरेडी मळून ठेवलेली आहे आणि याच्यासोबत मी भात वरण केला होता, तर भात वरण पण तयार आहे. आता हे मिक्सचर पण तयार होईल. तर पराठे असं काही नसतं की एक 5-10 मिनटं भिजत घालायचं आणि मग पराठे करायचे. तर पराठ्याचं थोडंसं लेट मी करेल, कारण की अजून पंकज येत नाही आहेत जेवायला. तोपर्यंत मी माझी जायची तयारी करते आहे आणि मनवा आली की मनवाला पण देईल. मनवा गेली आहे भोरला, कारण की सुट्टी लागल्यानंतर 2 दिवस तिकडे थांबली. आज येणार आहे ती, तिचे बाबा तिला सोडवतील आणि मग त्यानंतर तिचं जेवण वगैरे होईल. मग पंकज आणि मग सगळं झाल्यानंतर मी निघणार आहे. तर मी माझ्या माहेरी जाणार आहे. हा माझा ड्रेस आहे तो प्रेस करते आहे. हो ना, मला माहिती आहे. बाबांसोबत स्कूल बॅग पण घेतली, तिथे जाऊन अभ्यास करायचा बरं का, आजीच्या इथं खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा. हां, गुड गर्ल. ड्रेस राहू द्यायचा का चेंज करायचा? राहू द्यायचा. पॅन्ट तरी चेंज कर. बरं, मी आवरते आता 5 मिनिटात, थांब जरा.
बॅग पण मी खूप गडबडीत भरते आहे. ॲक्च्युली काय झालेलं, मनवाच्या ॲडमिशनचं चाललेलं, सो ते काही फिक्स झालं नाही आणि मग सुट्टी चालूच आहे तर म्हटलं की 2 दिवस आपण माहेरी जाऊन येऊयात, त्यामुळे चालली आहे आणि अचानक अशी बॅग भरते आहे. सो 2 दिवस मनवा आजोबांकडे जाऊन आली. आता मी माझ्या आईकडे जाऊन येईल आणि मग पुढचं प्लॅनिंग असं काही नाही आहे. 1 तारखेपर्यंत तरी निदान सुट्टी आहे तिला, मग स्कूलचं रुटीन चालूच होईल परत. आणि बॅग माझी भरून झालेली आहे. सो आता चला पराठे वगैरे बाकीचं काम उरकून घेते. मी हलकासा मेकअप करून घेत आहे आणि इकडे माझ्याकडे डार्लिंग इजाबेलेचं जे आहे कंटोरिंग कन्सिलिंगचं जे आहे हे पॅकेट आहे. सो हे मी लिपस्टिक पण डार्लिंग इजाबेलेचीच वापरणार आहे, कारण की लाँग लास्टिंग आणि वॉटरप्रूफ लिपस्टिक आहेत. तर या लिपस्टिक्स आणि जे पण माझ्याकडे कन्सिलर आहे त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईल. तर हे मी हातानंच लावते, कारण की मी खूप जास्त गडबडीत आहे आणि माझं सगळं आवरून मला पटकन निघायचं आहे. सो सकाळपासून जायचं म्हटलं तरी खूप सारी तयारी चालू होती. तर ही जी शेड आहे ऑरेंज शेड आहे थोडीशी, तर लाईट असा मेकअप हवा होता म्हणून मी थोडीशीच लावली. आणि आता काजळ. सो झाला आणि मनवा जे आहे सकाळी बाबांकडून आली तर तिकडून चॉकलेट्स आणि काही स्ट्रॉबेरीज वगैरे घेऊन आली आहे. स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट इकडे. हां आता मी पराठे बनवून घेते. पराठे बनवताना एवढं लक्षात ठेवायचं की कणिक जी आहेत खूप अशी सॉफ्ट नाही करायची आणि खूप अशी घट्ट पण नाही करायची, मीडियम पाहिजे, जेणेकरून पराठ्याचं आपलं जे मिक्सचर आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे. आणि लाटताना अगदी काठाकाठानं लाटायची, खूप जोर देऊन नाही लाटायचं, हलक्या हातानं गोल गोल फिरवून लाटायचं, जसं आपण पुरणपोळी लाटतो. आणि बटाट्याचं पण सेम तसंच आहे. बटाट्याचं जे मिश्रण आहे खूप जर तुम्ही असं मिक्स करत गेलात तर खूप जास्त पाणी सुटतं. सो हलक्या हातानं मिक्स करायचं, म्हणजे जास्त पाणी सुटत नाही त्याला. आणि पराठा कोणताही असू देत, पीठ हे त्याला जास्त लावल्याशिवाय पराठा बनतच नाही, नाहीतर चिकटतात खाली, त्यामुळे पीठ हे लावायलाच लागतं. सो इकडे नॉनस्टिक पॅन मी ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे. तर सो पटापट आता पराठे बनवून घेते. आणि याच्यासोबत तुम्ही दही पण खाऊ शकता, बट सध्या थंडी चालू. राजा राणीची मुजोडी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. आंबा, मिरची, लिंबाची विविध प्रकारची आणि उत्तम स्वादाची लोणची पेढे. पंजाबात जसप्रीतचा आकडा
इकडे मनवाची लुडबुड चालली आहे. पराठा खाऊन झाला तिचा आणि कधी जायचं आहे आजीकडे, कधी जायचं आजीकडे असं चालली कुरकुर सकाळपासून. कारण की मुलांना खूप असं एक्सायटेड असतात आजोळी जायला. तर माझं पण तसंच आहे, मी खूप दिवस झाले गेलीच नाही. तुम्ही लोक विचारता मला सारखे सारखे, बट माझी बहीण आत्ताच जाऊन आली दिवाळीनंतर. जेव्हा मी गोव्याला गेलो होतो तर त्या टायमिंगला मला काही जायला जमलं नाही. तर आत्ता मी जाऊन येणार आहे अगदी 2 दिवस आणि गायू नाही येणार आहे कारण की ती आत्ताच जाऊन आली आहे. सो मी एकटीच चालली आहे. आणि पंकज आलेत जेवायला, तर त्यांचं जेवण झाल्यानंतर सगळं काही क्लीन करून मग जाणार आहे. कारण की मला बाहेर जाताना आहे ना, एवढं क्लीन तर मी असताना पण नाही करत, जेवढं मी बाहेर गावी कुठे जात असेल तर सगळं घर क्लीन करून जाते. मग त्यात भांडी पण नाही राहिली पाहिजे, धुणं वगैरे कपडे काही असतील तर फोल्ड करून देखील गेलं पाहिजे. कारण की आल्यानंतर ऑलरेडी खूप जास्त काम राहतं, मग मुलांच्या शाळा चालू होतात, रुटीनला येणं थोडं प्रॉब्लेम होतं. सो त्यामुळे आवरून गेलेलं कधीही बेटर राहतं, म्हणजे आल्यानंतर आपण पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागू शकतो. आणि मनवाचा तर खूप सारा होमवर्क राहिला आता, तोही करेल. सो इकडे पूजा पण केली आहे मी, सगळं घर क्लीन केलं आहे. थोडासा हलकासा मेकअप केला होता, बट माझी स्किन आजकाल खूप ऑइली झाली. इकडे किचन काउंटर पूर्ण क्लीन केलं आहे. सो सगळं आवरून चालली आहे मी. चला निघूयात. मनवा ऑलरेडी गाडीत जाऊन बसली आहे. पंकज हॉस्पिटलमध्ये गेलेत, बाय करून आत्ताच ते हॉस्पिटलमध्ये गेलेत. आणि गडबडीत माझं जसं शूटिंग मला करता येईल तसं मी करते आहे. आणि ॲक्च्युली पंकजना पण यायचं होतं, पण अचानक खूप सारे पेशंट ॲडमिट झाले जे आता 2 दिवस काही सोडता येणार नाहीत. सो त्यामुळे ते नाही येणार आहेत आणि मी जाऊन येईल. मी पण जास्त दिवस नाही राहू शकत, 2-3 दिवस राहील. मग जेव्हा गायू वगैरे येतील त्यावेळी कदाचित जाईल पुन्हा. आत्ता याकरता चाललं आहे की खूपच जास्त बोर झालं मला आणि मनवाला पण सुट्टी आहे, तर थोडासा ब्रेक पाहिजेच असतो सगळ्यांनाच कामातनं रोजच्या. सो ये फायनली मी घरी पोहोचलेली आहे आणि मी खूप जास्त खुश होते घरी पोहोचल्या. सो मी हे नंतर व्हॉईस ओव्हर करते आहे, बट खूप छान वाटलं मला घरी गेल्यानंतर आणि खूप दिवसातनं गेलेले. तर आई मनवाची दृष्ट काढते इकडे आणि आता मी आज जाऊ. आई चहा ठेवते. मला सोडवायला पंकज येऊ शकला नाही, बट आमचा जो ड्रायव्हर असतो, जो दत्ता, ज्याला आम्ही दादाच म्हणतो, दत्ता दादा, तो आला होता सोडवायला. सो तो नाश्ता वगैरे करून चहा घेऊन जाईल आता. आणि मनवाचं चालू झाली मस्ती. सो मी घरातल्या सगळ्या लोकांना तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये जरूर भेटवेल. आजचा व्लॉग आता मी खूप दमली आहे, सो इकडेच एंड करत आहे. तर जरूर तुम्ही एन्जॉय केला असेल, लाईक जरूर करा. माझा थोडासा घसा बसला आहे. सो चला, आजचा व्हिडिओ आता मी रिलॅक्समध्ये बसली आहे इकडे आणि आजचा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते. सगळ्यांना माहिती आहे माहेरी आल्यावर काय होतं. चला, बाय बाय.